शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाचे कोकणातील ज्येष्ठ नेते आणि राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी पक्षांतर करण्याची शक्यता वर्तवली आहे। कोकणात शिवसेनेचे मजबूत स्थान आहे आणि राजन साळवी हे महत्त्वाचे नेते मानले जातात। मात्र त्यांच्या संभाव्य पक्षांतरानंतर कोकणातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे। चला तर पाहूयात त्यांची पार्श्वभूमी। राजन साळवी हे शिवसेनेचे निष्ठावंत नेते मानले जातात। त्यांनी 2009, 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक जिंकली, परंतु 2024च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ते नाराज असल्याची चर्चा आहे। काय आहे सध्या चर्चेत असलेली पक्षांतराची शक्यता? राजन साळवी हे भाजप किंवा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करू शकतात। उभाठा शिवसेनेतील काही नेत्यांचे पक्षांतर झाल्याने असून त्याला साळवी यांचा सहभाग मिळाल्यास शिवसेनेला मोठा धक्का बसू शकतो। भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली की राजन साळवी भाजपात येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे। कुटुंबावरचा दबाव, त्यांच्या कुटुंबियांच्या मागे एसबीच्या कारवायांचा दबाव असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यानंतर राजकीय सुरक्षितता, पक्षांतरामुळे त्यांना आगामी राजकीय आयुष्यात अधिक स्थैर्य मिळू शकते। पाहुयात काय आहे कोकणातील प्रभाव। राजन साळवी यांच्या पक्षांतरामुळे कोकणातील राजकीय समीकरणे बदलू शकतात। ते एका मोठ्या गटाला शिवसेनेपासून दूर घेऊन जाऊ शकतात। कोकणातील शिवसेनेचे बालेकिल्ले कायम राखण्यासाठी उद्धव ठाकरे गटाला या परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे। कसे असतील भविष्यातील परिणाम पाहुयात। जर साळवी यांनी पक्षांतर केले तर कोकणात भाजप किंवा शिंदे गटाला अधिक बळ मिळेल। त्यानंतर उद्धव ठाकरे गटाला कोकणातील समर्थन कमी होईल आणि शिवसेना ठाकरे गटाच्या अंतर्गत राजकीय वातावरणात अस्थिरता निर्माण होईल। काय आहे शिवसेनेची भूमिका? या संभाव्य पक्षांतरावर शिवसेनेने अद्याप अधिकृतपणे प्रतिक्रिया दिली नाही। मात्र उद्धव ठाकरे यांना आपल्या पक्षातील नेत्यांचे मन वळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील। राजन साळवी यांचे संभाव्य पक्षांतर हे कोकणातील आणि राज्याच्या राजकारणातील मोठे प्रकरण ठरणार आहे। या हालचालींमुळे उद्धव ठाकरे गटाच्या भविष्यासमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे। जर हे प्रकरण हाताळण्यात शिवसेना यशस्वी ठरली तरच कोकणातील त्यांची ताकद कायम राहील। मित्रांनो, राजन साळवी यांच्या संभाव्य पक्षांतरावर तुमचे काय मत आहे ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।